वेस्टर्न रेल्वेचे आणि सेंट्रल रेल्वेचे दोन्ही जनरल मॅनेजरची वेगवेगळी मी आज भेट घेत आहे। पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक मिश्राजी यांनी सांगितलं, त्यांनी गेल्या 15 दिवसात पश्चिम रेल्वेवर जेवढे पण होल्डिंग्स आहेत त्यांचं स्पेशल इन्स्पेक्शन ऑडिट करून घेतलं, स्ट्रक्चरल ऑडिट पण करून घेतलं आणि त्यात जे काही थोडाफार कुठे त्रुटी आढळल्या असेल ते त्यांनी दुरुस्त केल्या आहे। या विषयात आज माझं मुंबई पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्राचे होम सेक्रेटरी यांची विस्तृत चर्चा झाली आहे। मला दुःख आहे की मुंबई पोलिसांची SIT यांनी आधी कामच सुरू केलेलं नाही आहे। जे भावेश भिंडे याचा स्ट्रक्चरल इंजिनियर जो आहे रामकृष्ण, तो डुप्लिकेट स्ट्रक्चरल सर्टिफिकेट द्यायचा। जे घाटकोपरचा BPCL पेट्रोल पंपवरील जे होल्डिंग आहेत त्याचे त्यांनी 2 सर्टिफिकेट दिले होते, एकामध्ये तारीखच नाही, दुसरामध्ये 2023 ची तारीख। अजूनपर्यंत मनोज रामकृष्णला मुंबई पोलिसांनी अटक केली नाही, ही खेदाची बाब आहे। मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे की पुण्याची पोलीस खूप गतीने त्वरेने काम करीत आहेत, पण मुंबईचा पोलीसची SITचं अजून कामच सुरू झालं नाही आहे। 17 लोकांचा जीव गेला आहे। सर, ते आयुक्त आहेत, ते रेल्वेचे आयुक्त, त्यांची जी चौकशी आहे ती सुरू आहे सध्या गुन्हे शाखेकडून। त्यात असं देखील समोर येत आहे की रेल्वेच्या होर्डिंग्समध्ये पहिल्या 13 लाखाची रक्कम ही मिळाली होती आणि पहिल्या 3 होर्डिंगमध्ये, 4थ्या होर्डिंगमध्ये 11 लाखाहून अधिक रक्कम ही रेल्वेच्या खात्यात जप्त झाली होती। असं आहे की यांनी किती होल्डिंगची परवानगी घेतली। मी तुम्हाला हे जे 2 सर्टिफिकेट मुंबई रेल्वे पोलीस कमिशनरच्या फाईलीत मिळाले, एका होल्डिंगमध्ये जे त्यांनी परमिशन दिली होती त्याचा 80/80चं स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट आणि दुसरं सर्टिफिकेट 140/120 फीट। म्हणजे याचा अर्थ मुंबई लोहमार्ग पोलीसचे अधिकारी जे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र पोलीसच्या अंतर्गत आहेत त्यांचं पूर्ण संगनमत होतं। रक्कम जे मिळाली आहे पोलीस कल्याण निधीत ते सगळे मिळून 2-4 कोटी पण मिळालेली नाही आहे आणि कोट्यावधी रुपये भावेश भिंडेंनी या जाहिरातीद्वारा घेतले आहेत। मुंबई पोलीसच्या CITनी पुणे पोलीसकडून शिकावं आणि ॲक्शनमध्ये त्वरा करावी। यात जे महाराष्ट्र सरकारच्या रेल्वे पोलीस डिव्हिजनचे अधिकारी आणि त्याचबरोबर तिथले जे आपल्याला म्हणायचं असेल स्ट्रक्चरल इंजिनियर आणि काही BMCचे अधिकारी इन्व्हॉल्व आहेत, त्यांना ताबडतोब अटक करावी अशी माझी मागणी आहे। आज आपण बघितलं असेल तर भाजप महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे। जितेंद्र आव्हाड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छायाचित्र जे आहे ते फाडलेलं आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे आता मुख गिळून का बसले आहेत? काय त्यांचं मार्गदर्शन होतं, त्यांचा पाठिंबा आहे? दुर्दैवी घटना झाली आहे आणि त्यांनी या संबंधात खेद व्यक्त केला पाहिजे, माफी मागितली पाहिजे, कार्यवाही केली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव, घटनाकार, त्यांचा भावना, त्यांची जी प्रतिमा आहे यांचा अशा प्रकाराने राजकीय उपयोग हे दुर्दैवी घटना आहे। जितेंद्र आव्हाडची अटक व्हायला हवी। सर, शेवटचा प्रश्न, तुम्ही आता पुणे पोलिसांसाठी उदाहरण देत होता, काल नाना पटोलेंनी आरोप केला आहे की जी गाडी होती पोर्शे त्यात आमदाराचं असं आहे की आता जे मवियाचे नेते तर काहीही बोलत सुटतात, आज बोललेलं उद्या विसरतात। आता एकनाथ शिंदेवर संजय राऊतनी आरोप केले होते, त्यांना नोटीस मिळाली आहे, तर संजय राऊतनी द्यावे ना पुरावे। अजूनपर्यंत माझे 100 कोटी किरीट सोमे आणि शौचालयात खाल्ले 100 पैशाचा हिशोब संजय राऊतांनी दिलेला नाही आहे। म्हणून उद्धव ठाकरेची ट्रिक आहे इश्यू डायव्हर्ट करणं। पुणे पोलीस चांगल्या रीतीने आता काम करीत आहेत, त्यांचं मी कौतुक करतो आणि मुंबई पोलिसांचा बदल मी खेद व्यक्त करतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।